कसं वाटतंय आता, कसं वाटतंय? रेल्वेत बसेपर्यंत नाही, रेल्वेत बसल्या Here we begins our journey to Bhubaneswar. स्टेशनपासून, पुन्हा स्टेशनपासून आम्ही निघतो. ट्रेन आता 5-10 मिनटात येईल. सो वी आर वेटिंग ॲट प्लॅटफॉर्म नंबर 1 बिफोर B4. आम्ही आता इथे बसलो आहे, 10 मिनटं आहेत. इथे कॉफी पार्टी चालू आहे. चिअर्स. तर ही आहे आमची ट्रेन, माय फर्स्ट. आता ती आलेली आहे. आम्ही आता जेवायला बसलो आहे. अराऊंड रात्री 8:30 वाजता. चपाती भाजी, गवारीची भाजी. हा आहे नेक्स्ट डे मॉर्निंग व्ह्यू, सनराईज, जो खूप सुंदर होता आणि मला खिडकीत बसायची जागा मिळाली. सो मी तो बघत छान बसले होते. आणि मी खूप सुंदर व्ह्यू होता. आता मी गेले ते मामाला उठवायला. आम्ही आता घेतला आहे चहा, आमचा पहिला चहा गुड मॉर्निंग. आणि बिस्किट. चाय 50-50 चाय चाया चाया. आणि हा व्ह्यू आणि ही मी आणि ही थोड्या वेळाने आम्हाला एक माकडं दिसली होती काही, जे आम्ही रेकॉर्ड केले. हा आहे मामा आणि ही मी. थोड्या वेळाने आम्हाला हा व्ह्यू दिसला आहे, जो खूप छान होता. आम्ही थोड्याशा जागा चेंज केल्या. आई आणि मी मस्त खिडकीत बसून व्ह्यू बघत होतो आणि मामा झोपला होता. व्ह्यू खूपच सुंदर होता. आम्ही खूप वेळ त्या खिडकीत बसून मस्तपैकी बघत होतो, फक्त व्ह्यूच बघत होतो. थोड्या वेळाने आईला कॉफी मिळाली फायनली. ती पण कमी गोड होती, बट ठीक आहे. व्ह्यू बघत बघत ती पण गोड लागली आय थिंक. आणि मामा झोपलेला आहेच, आराम करतोय मामा. अँड दिस व्ह्यू, आई ग. थोड्या वेळाने मामाने आमच्यासाठी इडली, डोसा, सांबर नव्हता, वडे घेतले होते, जे छान होते पण गार होते. ठीक आहे, आई चिल करते आहे, म्हणजे आराम करते आहे आणि आम्ही खातो आहे. इडली खूप छान होती. नंतर आम्ही पण चिल करतो आहे विथ बोरबॉन अँड सम एनर्जी. आई पॉपकॉर्न खाती आहे, मामा फोन बघतोय. आणि मी हा व्ह्यू आता किती रेकॉर्ड करू, माझ्या फोनची मेमरी भरत आली आहे. पण फक्त हिरवळच दिसते, जेवढी दिसते तेवढी फक्त हिरवळ दिसते आजूबाजूला, स्टेशन व्यतिरिक्त. जे बघून खूप छान वाटतंय अगेन. आणि असं करत करत आमची दुपार झालेली आहे. दुपारी भूक लागली आहे. सो आम्ही ब्रेड जॅम खाल्ला. कालची 1-2 चपाती होती ती खाल्ली. चटणी होती, चीज, असं सगळं काय काय थोडं थोडं खाल्लं. व्ह्यू बघत बघत खाल्लं, जे खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि हा अजून एक व्ह्यू, जो
आय थिंक डोळ्यात पण सामावणार नाही इतका मोठा व्ह्यू होता हा, जो खूप वेळानंतर आम्ही रेकॉर्ड केला. कारण आम्ही बघितलं पहिलं तर बापरे असं झालं, पहिली रिॲक्शन वॉज. सो आम्ही रेकॉर्ड करतो आहे आत्ता. मामा पण रेकॉर्ड करतो आहे मामाच्या फोनमध्ये. आई व्ह्यू बघते आहे. आय डोंट नो तो फोनमध्ये किती छान दिसतो आहे, बट समोर वॉज लाईक बापरे. आता मामा आम्हाला सांगतोय ही कुठून येते, कुठे जाते आणि एरिया वगैरे सगळं. आम्ही थोडंसं फिल्टर लावून काढलेला आहे. आता आम्ही संध्याकाळचा चहा घेतला आहे. परत व्ह्यू, आईची कॉफी. आईला जागाच नाही भेटली, बट ठीक आहे. चहा अगेन थोडासा फिल्टर लावून काढलेला आहे हा पण व्ह्यू जेवढा सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवायला थोडंसं फिल्टर पाहिजे. हा आम्ही चालू केला होता टाईम लॅप्स, जो खूप कमी वेळ झाला. अर्धा तास केला होता मी, बट तो टाईम लॅप्स होता सो तो खूपच जास्त कमी झाला. माझा हात दुखायला लागला, मग मी ठेवून दिला. बट जेवढा टाईम लॅप्स आला आहे त्या सगळ्या टाईम लॅप्समध्ये फक्त हिरवळ आहे सगळीकडे आणि नेचर काय संपत नाही आहे. आय थिंक प्रवास म्हणून करावा, आपल्याला निसर्गाच्या बऱ्याच गोष्टी कळतात. टाईमलॅप्स संपला आहे बट हिरवळ नाही. सो अजून थोडीशी हिरवळ, तिला आता किती रेकॉर्ड करू मी. नंतर आता आमची डायरेक्ट रात्रीचं रेकॉर्डिंग आहे, कारण आम्ही काहीच केलं नाही, झोपलो होतो. आता आम्ही स्विगीवरून मागवलं होतं मोमोज, अजून राईस आणि नूडल्स, जे छान होते, ओके होते. तिथली थोडीशी टेस्ट होती सो थोडेसे वेगळे होते, बट ठीक आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहे भुवनेश्वरला. हिअर वी आर. तीस तासाच्या प्रवासानंतर थोडंसं बाहेर पडलो आहे आम्ही. आता बघूया मी आमच्या बॅग्स. आणि आता मी तिकडनं रिक्षा गेली होती, कारण की आमची कार 4-5 किलोमीटर लांब होती. सो रिक्षेने आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं. सो मी रिक्षा केली आणि रात्र होती सो खूप शांतता होती आणि सन्नाटा था. हे आम्ही आणि आता आई मला म्हणते बास, खूप व्हिडिओज काढलेत. आणि हे आमचे रिक्षावाले काका. आता आम्ही मॅप लावला आहे, गाडी घेतली आमच्या ताब्यात आणि आम्ही आता चाललो आहे जगन्नाथपुरीला. बाय रोड ड्राईव्ह करतो आहे मामा. छान, मी मॅप लावला आहे. 1 तासाचा ड्राईव्ह आहे आणि हा रस्ता आहे जो खूप शांत स्वच्छ आहे. पाऊस जस्ट येऊन गेला, सो वातावरण खूप जास्त छान होतं. आता आम्ही चहा घ्यायला थांबलो आहे, चाय ब्रेक. आणि परत आमचा प्रवास 1 तासाचा हॉटेलवर. रात्र होती सो एवढी गर्दी नव्हती, सो आम्ही तसं लवकरच पोहोचलो. काही बास म्हणते. ओके, इथे पण हिरवळ आहे आय थिंक रस्त्याच्या दोन्ही बाजूने, सो छान वाटलं. आणि आता आम्ही फायनली रूमला पोहोचलो आपण. फायनली डेस्टिनेशन आफ्टर किती आवर्स, 30 तासाचा ट्रेनचा प्रवास, त्यानंतर 1-1.5-2 तासाचा बाय रोड. आणि फायनली रूम कशी छान होती, नवीन होतं, असं सगळं नवीनच होतं, छान होतं. आणि आता आमची रूम टूर
ही आहे बेडरूम. इथे AC, TV आणि हा आरसा, मिरर सेल्फी. ये आणि आय डोंट नो मी हे का दाखवलं, का रेकॉर्ड केलं. ठीक आहे. सो ही आहे आमची रूम अँड हिअर द व्हिडिओ एंड्स.